भुलेश्वरमधील गणेश मूर्ती दुर्घटना प्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी शिल्पकाराचा जबाब नोंदवलाय। मूर्ती दुर्घटना प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शींसह 15 ते 20 जणांची चौकशी होणार आहे। भुलेश्वरचा राजा गणेश मूर्ती दुर्घटनेत मंडळाच्या 2 पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवलाय। पोलिसांनी 2 अपघाती मृत्यू अहवाल नोंदवले असून स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शींसह सुमारे 15 ते 20 लोकांची चौकशी केली आहे। रविवारी रात्री मिरवणुकीदरम्यान भुलेश्वरचा राजा गणेश मूर्ती दुर्घटनेत मंडळाच्या 2 पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर एलटी मार्ग पोलिसांनी 2 अपघाती मृत्यू अहवाल नोंदवले। भुलेश्वरमधील ही धक्कादायक घटना घडली। गणेश मूर्ती दुर्घटना प्रकरणी आता मूर्ती दुर्घटना प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। पोलिसांनी 2 अपघाती मृत्यू अहवाल नोंदवले असून स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शींसह सुमारे 15 ते 20 लोकांची चौकशी केली आहे। तर भुलेश्वरचा राजा गणेश मूर्ती दुर्घटनेत मंडळाच्या 2 पदाधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय भुलेश्वरचा राजा गणेश मूर्ती दुर्घटना घडली। या धक्कादायक घटनेमध्ये 2 पदाधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि याच संदर्भात आता पोलिसांनी शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवलाय। काय सविस्तर माहिती आहे या चौकशी संदर्भातली आणि कारवाई संदर्भातली? निश्चितच कारण भुलेश्वरचा राजा गणेश मूर्ती दुर्घटनेमध्ये मंडळाच्या 2 पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता एलटी मार्ग पोलिसांनी शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवलेला आहे। खरं तर पोलिसांनी याआधी 2 अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला असून या सगळ्याच घटनेची जरी माहिती घेत असताना आतापर्यंत 15 ते 20 लोकांची चौकशी जी आहे ती केलेली आहे। मग यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षदर्शी असतील किंवा मग स्वयंसेवक असतील, या सगळ्यांचा जबाब जो आहे तो नोंदवून घेतलेला आहे। आणि रविवारी रात्री सगळं जर पहिल्या तर मिरवणुकी दरम्यानमध्ये संपूर्णतः भुलेश्वरचा राजा गणेश मूर्तीच्या या दुर्घटनेमध्ये मंडळाच्या 2 पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता 2 मृत्यू जे आहेत या घटनेमध्ये झालेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये 2 एडीआर देखील दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी भुलेश्वरचा राजा मूर्तिकार जे आहेत ते शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे। आणि सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत मंडळातले पदाधिकारी असतील किंवा मग आगमन सोहळ्यादरम्यान उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी यांचे देखील जवळपास जबाब अनेक नोंदवण्यात आलेले आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय की ह्या सगळ्या चौकशी दरम्यान पोलिसांना आणखी काही माहिती जी आहे ती समजलेली आहे, ज्यामध्ये जे शिल्पकार आहेत देसाई यांनी आतापर्यंत 22 फूट उंच गणेश मूर्ती जी आहे ती बनवण्याचं काम पहिल्यांदाच हाती घेतलेलं होतं। याआधी गेल्या वर्षी त्यांनी कामाटीपुरा इथल्या एका मंडळासाठी 19 फूट उंच गणेश मूर्ती जी आहे ती बनवलेली होती। त्यामुळे या सगळ्या जबाब नोंदवण्याच्या नंतर मात्र पोलिसांचा आता हा तपास कोणत्या दिशेने जात आहे याकडे प्रामुख्याने लक्ष राहणारच आहे। पण तुझाच आपण जर पाहिलं तर 15 ते 20 जबाब जे आहेत ते या सगळ्याच प्रकरणामध्ये आतापर्यंत नोंदवण्यात आलेले आहेत आणि आता जे शिल्पकार आहेत त्यांचा देखील आता जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे। नक्कीच मीनाक्षी, आगामी काळात या संदर्भात काय कारवाई केली जाते पोलिसांच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर भुलेश्वरमधील गणेश मूर्ती दुर्घटना प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शींसह 15 ते 20 जणांचा जबाब घेतला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।